भीमा कोरेगावमध्ये 208व्या शौर्य दिनाचा उत्साह दिसून येतोय। लाखो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादनासाठी शौर्य भूमीवर पोहोचलेत। प्रकाश आंबेडकर, अजित पवारांकडूनही विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आलेलं आहे। तर विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावटही केलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त यासाठी तैनातही करण्यात आलेला आहे। तर भीमा कोरेगाव या ठिकाणी 208वा शौर्य दिन हा साजरा केला जातोय आणि या शौर्य भूमीवर लाखो अनुयायी पोहोचलेत। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी 208वा शौर्य दिन हा साजरा होतोय आणि याच शौर्य दिनाच्या माध्यमातून कोरेगाव भीमा या ठिकाणी असणाऱ्या या विजयस्तंभाला खऱ्या अर्थानं अभिवादन करत असताना या ठिकाणी मोठ्या संख्येनं भीम सैनिक या ठिकाणी भीम अनुयायी असतील ते या ठिकाणी असं माझ्या पाठीमागे पाहू शकताय की तिरंगाची प्रतिकृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी 208वा शौर्य दिन साजरा होत असताना या ठिकाणी राज्यासह देशातून विविध भागातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी असतील किंवा भीम सैनिक असतील ते मोठ्या प्रमाणात येत असतात। या 208वा शौर्य दिनाच्या निमित्तानं राज्यातून आलेल्या भीम अनुयायी खरंतर जे भीम म्हणत खऱ्या अर्थानं या ठिकाणी या विजयस्तंभाला अभिवादन करत असतात आणि हाच खरं तर 1 जानेवारीच्या नवीन वर्षाचा खऱ्या अर्थानं जल्लोष या ठिकाणी भीमसागराचा अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक असतील त्याचप्रमाणे विविध मान्यवर या ठिकाणी येऊन या अभिवादन करतायत आणि याच माध्यमातून खरं तर या शौर्य दिनाच्या माध्यमातून भीम अनुयायांची खरं तर मानवंदना देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। अशा या शौर्य दिनाची खरं तर पार्श्वभूमी पाहिली तर गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा या ठिकाणी भीम अनुयायी आपल्या पद्धतीनं आपल्या मुलांसहित येऊन या ठिकाणी भीम अनुयायी खरं तर अभिवादन करताना पाहायला मिळत आहे।